दिसतोय परक्याचा, आपुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा, नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा, आपुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं आशिष आशाला भेटायला हॉस्पिटलमध्ये येतो. तो आशाचं मन जिंकतो, पण आशाला माहित नाही की आशिष तिचा भाऊ आहे. आशिषलाही हे सत्य जाणून घ्यायचे की आशावर हल्ला कोणी केला होता, अजयच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे. गायत्री सोहनलालला टोमणा मारते की आशाने यायला नकार दिला, पण तिला यावंच लागेल. नानाजी कामिनीला समजवतात आणि कामिनीला आठवतं की आशा तिला किती मानत होती. कामिनी अजयला आठवून रडत राहते. आता पुढे. काय झालंय सोहनलाल? तुम्ही खूपच त्रासलेले दिसताय. देवेश काही समजत नाहीये मला. ही आशा तर माझ्यासाठी आधीपासूनच प्रॉब्लेम होती, पण आता हा आशिष सुद्धा मला त्रास द्यायला लागला. एक गोष्ट मला समजत नाहीये. जर तो आशिष स्वतः हॉटेल सोडून जात होता तर तुम्ही त्याला थांबवलत का? जाऊ द्यायचं त्याला. देवेश, तुला काय वाटतं? तो आशिष बच्चा आहे. तो इथली हालत बघून दिल्लीला जाईल? नाही, तो दिल्लीला नाही तर दुसरीकडे चालला होता. आणि खरं तर हे की मला असं वाटत नाही की आशिष माझ्या नजरेपासून दूर जावं. मग आता आशिषच्या असण्यामुळे कोणती अडचण येणार आहे सोहनलाल? शिलाने घोषा लावलाय आशिषच्या नावाचा सारखा सारखा. कुठल्याही परिस्थितीत तिला आशिषला स्वतःबरोबर ठेवायचं आहे, स्वतःच्या जवळ ठेवू इच्छिते ती. आणि मला नको एक बदनामी करणाऱ्या गोष्टी सारख्या उगाळाव्यात. यासाठी सध्या तरी मी तिला आशिषला भेटण्याची मनाई केली. पण जर आशिषने त्यांना भेटायचा प्रयत्न केला तर तुम्ही त्याला थांबवणार कसे? देवेश, हेच तर मला समजत नाहीये ना. आशिषला या आशाचा इलाज करायचा आहे आणि तो तिच्यापर्यंत पोहोचला पण आहे. देवेश, तिथून डॉक्टरनीच मला फोन करून सांगितलं की आशा सुद्धा त्याच्याकडून आपला इलाज करून घ्यायला तयार झाली. ती आशा जी तुमच्या विरुद्ध कोर्टामध्ये केस करू इच्छिते, ती आशा जी तुम्हाला कोर्टाची पायरी चढायला लावणार आहे. आणि आशिष जो आशाचा भाऊ आहे, तुम्ही त्याला आशावर इलाज करायची परवानगी देऊ इच्छित आहे? देवेश, मला तर फक्त एवढंच हवंय की या गोष्टीचा लवकरात लवकर खुलासा होऊ दे की आशापाशी माझ्या विरुद्ध कोणते पुरावे आहेत आणि त्याच्यासाठी तिची स्मरणशक्ती परत येणं खूप गरजेचं आहे. मग इलाज कोणीही करत असेल त्याने काय फरक पडतो? बस आशाची स्मरणशक्ती परत यायला हवी. एक गोष्ट लक्षात ठेवा सोहनलाल, म्हणजे हा सारा मामला आशिष समोर ओपन व्हायला नको. नाहीतर हा आशिष पण तुमच्याकरता खतरा बनू शकतो.
म्हणायचं आहे काय तुला? हेच योग्य तर सांगतोय. मला वाटतं तुम्ही ह्या बाबतीत खोलवर विचार केलेला नाही. पण तुम्ही हे सत्य नाकारू देखील शकत नाही की आशिष सोबत तुमचं नातं नाहीये, पण आशा सोबत तर आहे. तो आशाचा भाऊ आहे आणि हे प्रकरण तुमच्यावर उलटू शकतं. मामला खरोखरच गुंतागुंतीचा व्हायला लागला. एकीकडे शीला आणि दुसरीकडे आशाने यायला नकार देणं. आणि मी रितेशला आणायला गेलो तर तो आपली आजी कामिनीकडे होता. त्यामुळे तो सुद्धा इथे यायचा प्रश्न येत नाही. आणि मला माहित आहे की बाबा सुद्धा या बाबतीत कामिनीशी काहीच बोलणार नाही. सर तुम्हाला बोलायचं होतं ना? तू हॉस्पिटलमध्ये आशाकडे गेला होतास? हो, आशाला मी भेटून आलो आणि मी डॉक्टरांशी पण बोललोय. मला माहित आहे. आणि मला हे सुद्धा माहित आहे की डॉक्टरने तुला परवानगी दिलेली आहे आणि त्याचबरोबर आशानेही परवानगी दिली आहे की तू तिचा इलाज करू शकतोस. हो सर, खरं तर बघा असं झालं की आशा कुणाचंच काही ऐकायला तयार नव्हती. यासाठी मी विचार केला की मी स्वतः तिला भेटेन आणि बोलेन. तू काय विचार करून आशाला भेटायला गेला होतास हा विषय वेगळा आहे. पण एकदा सुद्धा तुझ्या डोक्यात हा विचार आला नाही की मी तुला स्वतःच सांगितलं होतं की मी तुला डॉक्टरांशी बोलून सांगतो म्हणून? सॉरी सर, खरं तर मी स्वतःला थांबवू नाही शकलो. सॉरी म्हणून निर्वानिरोग होत नाही आशिष. तुला माहित असायला हवं की तुला या लायकीचा तुम्ही बनवलंय. हो, आणि आशा माझी जबाबदारी आहे. माहिती आहे. मग तू मला न विचारता तिथे जायला नको होतंस. जर तुम्हाला ही गोष्ट पसंत नसेल की मी आशाशी ट्रीटमेंट करू तर मग मुद्दा पसंती नापसंतीचा नाही आहे आशिष, मुद्दा तत्वांचा आहे. मला नाही आवडत की मला न विचारता कोणी पुढे पुढे करावं. आणि आता मुद्दा आशाच्या इलाजाचा. बघ, माझा आक्षेप असता तर मी तुला पूर्वीच नकार दिला असता. मला तर हेच वाटतंय की आशाची स्मरणशक्ती लवकरात लवकर परत यावी. सर यासाठीच तर मला तिची ट्रीटमेंट करायची आहे ना. हे सांग, आशाची ट्रीटमेंट आपण घरी करू शकतो? ही चांगली आयडिया आहे सर. आशावर एकदा हल्ला झालेला आहे. यासाठी मी कोणतीच रिस्क घेऊ इच्छित नाही आणि याचसाठी मी तिला माझ्या घरी घेऊन जायचं ठरवतो. हो, आणि यासाठी तू आशाला समजावशील, तिला तयार करशील. होय सर, आशाला समजायचा मी पूर्ण प्रयत्न करीन. हो, आणि आशाला समजावायला मी माझ्या मुलीला कोयलला सुद्धा सांगितलं. त्या दोघी एकमेकांच्या खूप जवळ आहे. डू यू अंडरस्टँड? येस. सोहनलाल, सोहनलाल, सोहन बेटा, बाबा, सोहन बाबा, काय झालं? तुम्ही यावेळी इथे? शीला कुठे? गेली असेल आपल्या मुलीकडे. आणखी कोणाला तरी फसवायला, नवीन प्लॅन बनवायला. कमीत कमी बाबांच्या वयाचं तरी तारतम्य ठेव. बाबा, बोला ना, काय झालं? शीला आहे कुठे? शीला घर सोडून निघून गेली. कधी? कशी? कधी कधी आणि कशी ते तर मला नाही माहित, पण ही चिठ्ठी लिहून ठेवली आहे.
बाबा मी त्रासली आहे. आशा माझी मुलगी असूनही तिच्या चांगल्या वाईटाचा विचार करण्याचा काहीच अधिकार नाही आहे. मी जे काही करते हो ते सगळं चुकीचंच ठरतं. माझ्यामुळे गायत्री दिदीला पण नेहमीच त्रास होत असतो. मी आता आणखी काही कोणाच्या त्रासाचं कारण नाही बनवू इच्छित. यासाठी जाते, यांना न सांगताच जाते, नाहीतर जाऊ शकले नसते. तुम्ही माझी चिंता नका करू. तुम्ही तुमची काळजी घ्या. तुमची मुलगी शिला. रेखा ही भाग्याची. असं हे घर सोडून जाणं आणि आशाचीच जर गोष्ट होती तर तिचा इलाज तर तिच्या सांगण्यानुसार चालू होता बाबा. मग अचानक लिहिलंय ना तिने की ती आपल्या गायत्री दिदीला आणखीन त्रास देऊ इच्छित नाहीये. खरंच हे पाऊल तिने त्यावेळी उचलायला हवं होतं जेव्हा ती माझ्या आनंदी आयुष्यामध्ये विष कालवत होती. आणि आता जेव्हा स्वतःची मुलगी आजारी आहे तेव्हा मागचा पुढचा विचार न करता निघून गेली. जबाबदाऱ्या झटकणं तर कोणी शिलाकडून शिकून घ्यावं. काय बोलतेस तू? शिला घर सोडून निघून गेली. बघ ती तुझ्या लहान बहिणीप्रमाणे आहे बेटा. याचसाठी तिने आपल्या मोठ्या बहिणीच्या नवऱ्याला आपलं मानून तिच्या सुखी संसारामध्ये विष कालवलं, हो ना? गायत्री आपलं तोंड बंद कर. तू आशाच्या बाबतीत काही बोललीस मी चूप राहिलो. तू शिलाच्या बाबतीत तोंडाला येईल ते बोललीस तरी मी चूप राहिलो. पण बाबांविरुद्ध कोणताही शब्द मला सहन होणार नाही. तुम्ही कधी काय सहन केलंयत? जर आजपर्यंत तुम्हाला आणि तुमच्या ह्या चोचल्यानं जर कुणी सहन केलंच असेल ना तर ते मम्मी करते. हरीश, नाही बेटा, मला माफ करा तुम्ही. हे सगळं माझ्यामुळेच होत आहे. ना मी इथे आलो असतो ना हे सगळं झालं असतं बेटा. मला माफ करा तुम्ही. अरे हे काय बोलताय काय तुम्ही? अहो मोठे कधी असं मुलासमोर हात जोडतात का? बाबा, शिलाशी तुमचं कधी बोलणं झालं होतं? बेटा, आज दुपारी झालं होतं. संध्याकाळी फेरफटका मारून मी परत आलो तेव्हा घरात कोणीच नव्हतं. मला वाटलं शिला हॉस्पिटलमध्ये गेली असेल बहुधा. मी वाट बघत बसलो. पण जेव्हा अंधार झाला ना बेटा तेव्हा माझी काळजी वाढायला लागली. मला वाटलं कुठेतरी गडबड आहे. तुझ्याशी बोलावं म्हणून जेव्हा मी फोन जवळ आलो ना तेव्हा मला ही चिठ्ठी मिळाली बेटा. मला समजतच नाहीये हे सर्व काय चाललंय. कुठे आहे माझी मुलगी? काय परिस्थितीत आहे? या वयात आता हे सुद्धा बघावं लागणार आहे मला. बाबा, तुम्ही काळजी करू नका. सगळं काही व्यवस्थित होईल. बेटा, मला फक्त एकच चिंता आहे, म्हणजे माझ्या मुलीने कोणतं चुकीचं पाऊल नको उचलायला. नाही 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 बाबा, असं काही होणार नाही. तुम्ही जास्त विचार करू नका. तुम्ही आराम करा. सुधा बाळा, काय? बाबांना घेऊन जा. ठीक आहे पप्पा. बाळा, सुखी राहा बेटा, सुखी राहा. हॅलो, मी बोलतोय. सोहनलाल, एवढ्या रात्री फोन केलाय? सगळं ठीक तर आहे ना? तुला शिलाला शोधावं लागेल लगेच. शिला? कोण शिला? माझी पत्नी. काय हो, काय झालं? बघ, ती घर सोडून निघून गेली.
हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपण तिला लवकरात लवकर शोधून काढूया. रेखा ही भाग्याची. गायत्री, मी पहिल्यांदा आणि शेवटचीच एक गोष्ट सांगतोय, आणि मी काय सांगतोय ते लक्षपूर्वक ऐक, कारण मी आयुष्यात ही गोष्ट पुन्हा सांगणार नाही. आशा आणि शीला माझी जबाबदारी आहे, यापेक्षा जास्त काही नाही. आणि मी माझ्या जबाबदाऱ्या टाकून पळू नाही शकत. मग माझी काय जागा आहे तुमच्या आयुष्यामध्ये? इतक्या वर्षांनंतर पण मला तुला हे सांगावं लागेल. सांगितल्याने छोटे होणार नाही ना तुम्ही? आज सत्य सांगूनच टाका. सत्य? कोणतं सत्य? ते जे सत्य आहे की जे तुला ऐकायचं आहे? म्हणजे मी तुला काहीही सांगितलं गायत्री तरी तू त्याला सत्य समजणार नाहीस, कारण तू फक्त सत्य तेच मानशील ज्याला तू सत्य मानू इच्छितेस. मग भले ते दुनियेतलं सगळ्यात मोठं खोटं का नसू दे, मग तूच सांग, तुला कोणतं सत्य सांगू? जे सत्य आहे तेच सांगा मला. मग सत्य हे आहे की गायत्री, की तू आणि माझी मुलं, तुम्ही सगळे माझं आयुष्य आहात, आणि मी जे काही करतोय ते फक्त आणि फक्त तुमच्यासाठी करतोय. आशा 1-2 दिवसात इथे येते. गायत्री, आता काही वेळापूर्वी तू माझ्याकडून सत्य वदवून घेतलंस. आता जर तुझा माझ्यावर विश्वास असेल तर तू मला मदत करशील, नाहीतर तुझी मर्जी. आशाला कधी आणताय घरी? शीला घर सोडून निघून गेली आहे. अगं, ती दुःखांचा पर्वत नाही उचलू शकली. नाही माहित तिच्या आत काय वादळ चालू होतं हे समजू नाही शकलो मी. ती घर सोडून निघून गेली आहे बेटा, घर सोडून निघून गेली. बाबा अहो तिने तुम्हालाही नाही सांगितलं की ती घर सोडून का जाते ते? नाही बेटा, पत्रात फक्त इतकंच लिहिलं होतं की ती दुःखांचा पर्वत नाही उचलू शकत आहे, यासाठी चालली आहे. तुम्ही सोहनलालजींना विचारलं का? होऊ शकतं ना की त्यांच्यात काही भांडण झालं असेल. नाही बेटा, सोहनलालला पण काहीच नाही बोलली ती. बाबा, आजची स्त्री पण बघा ना किती अडचणींमध्ये अडकलेली आहे, नाही का? तिच्या बोलण्यावर बंदी आहे, आणि धर्माच्या नावावर तिला संमती नाहीये की ती आपल्या पतीच्या विरोधात काही करेल किंवा बोलेल. आणि हीच घालमेल तिला सक्ती करते असं काहीतरी करण्यासाठी. मी समजलो नाही बेटा. बाबा, असं तर नाहीये ना की शीलाला अजय आणि आशावर झालेल्या हल्ल्याबाबतीत काही सुगावा लागला होता, जे ना ती कुणाला सांगू शकत होती ना सांगण्याची हिम्मत होती तिच्यात. आणि याचमुळे तिने हा निर्णय घेतला असेल. हे तू काय बोलतेस बेटा? बाबा अहो, आजवर आपल्याला हे नाही कळू शकलं की त्या दोघांवर हल्ला कोणी करवलाय आणि केलाय तरी का. हो बेटा, बघ ते तर आहेच. अजूनपर्यंत हे सत्य लपूनच तर आहे. बाबा, मी अजय आणि आशाला बोलताना ऐकलं होतं. ते दोघं सोहनलाल विषयीच बोलत होते बाबा. रेखा ही भाग्याची. काय बोलत होते? कमॉन यार, किती वेळ अशी पुस्तकात डोकं घालून बसणार आहे? यांनाही जरा रेस्ट दे. ठीक आहे. अच्छा, रितेश कुठे आहे? मम्मीजींबरोबर झोपलाय. हो. आज मी मम्मीजींना जबरदस्तीने थांबवलंय. उद्या तू त्यांना सोडून ये. ठीक आहे, आता चल तू. ही फाईल तिजोरीत ठेवून येते. मी ही सीडी कसली आहे? ओ, ही ती सीडी आहे ज्यामध्ये सोहनलालच्या विरोधात पुरावे आहेत. कुणी पाठवली ही सीडी? हे तर मला माहित नाही, पण फोनवर त्याने मला सांगितलं की ह्या सीडी मध्ये सोहनलालच्या विरोधात पुरावे आहेत. आणि ही सीडी बघितल्यावर अगदी सिद्ध होतंय अजय की सोहनलालने पैसे कमवण्यासाठी कोणकोणते मार्ग अवलंबले आहेत. हे बघ आशा, ही ज्या कोणी तुला सीडी पाठवल्या ना, तो कोण आहे, त्याला काय पाहिजे आणि त्याचा उद्देश काय आहे? मला नाही माहित, पण ह्या सीडीत जे सत्य आहे ते बघितल्यावर मी हे सत्य दुनियेसमोर जरूर आणणार, एवढं नक्की. बघ हे बघ आशा, तो जो कोणी असेल
प्रश्न हा आहे की ही सीडी त्याने तुलाच का पाठवली? त्याला माहितीये का की तू त्या सोहनलालची मुलगी आहेस? आशा, तू एक क्रिमिनल लॉयर आहेस आणि ह्या बाबतीत तू खोलवर विचार केला पाहिजेस, कारण हे असे व्हिडिओ बनवणं आजच्या जमान्यात मुश्किल नाहीये. कोणत्याही व्हिडिओमध्ये कोणाचाही फोटो जोडला जाऊ शकतो. म्हणूनच माझं तुला असं म्हणणं आहे की या बाबतीत तू अगदी योग्य प्रकारे विचार केला पाहिजेस. सर्वात आधी त्याचा तुला शोध लावला पाहिजे ज्याने हा व्हिडिओ तुला पाठवलाय. तू करेक्ट बोलतोयस. मी शोध लावण्याचा प्रयत्न करते की ही सीडी मला कुणी पाठवली आहे. पण अजय, ज्याने कुणी मला ही सीडी पाठवली ना, त्याला हे चांगलंच माहिती आहे की मी खरेपणाची आस धरून चालणारी वकील आहे. हो, आणि माझ्यासाठी नात्यांपेक्षा जास्त सत्याला महत्त्व आहे. हो, तरीही मी तुला हेच सांगेन की हा व्हिडिओ तू एकवार जरूर चेक करून घे. अजय, तू इतका त्रास का करून घेतोयस? तिथे नानू पण खूप त्रास करून घेत आहेत. ठीक आहे, करूया. निघूया. बाबा, मला चांगलं आठवतंय की अजय आणि आशा एका सीडी विषयी बोलत होते. हो, आणि ती सीडी आशाला कोणी दुसऱ्यानेच पाठवली होती आणि अजय तिला ती सीडी चेक करून घ्यायचा सल्ला देत होता. बाबा, अजयच्या बोलण्यामध्ये जी भीती आणि जो खरेपणा होता ना, तो मला आज जाणवतोय. असं तर नाहीये ना की तो हल्ला याचमुळे झाला असेल? कारण सोहनलालला तर सगळेच ओळखतात आणि तो आपल्या परिवाराची अब्रू आणि सन्मान राखण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. नाही बेटा, कोणताही बाप इतका बेरहम नसतो की आपल्या मुलीवर आणि जावयावरच गोळ्या चालवेल. नाही, माझं मन ह्या गोष्टीला मानायला तयारच नाही. हो, आणि आशा त्याचीच मुलगी आहे, त्याचं स्वतःचं रक्त. बाबा, आशा त्यांची मुलगी जरूर आहे, पण एकुलती एक नाही. आणि या जगात काही असेही आईबाप असतात जे आपला सन्मान आणि अब्रू वाचवण्यासाठी नातीबीती विसरून जातात. नाही बेटा, आत्ताच या निर्णयाप्रत येणं ठीक नाहीये. हे बघ, तपास वगैरे तर चालूच आहे. लवकरच खरं काय ते समोर येईलच ना. खरंय तुमचं बाबा. माझ्या बोलण्याने काहीच सिद्ध होणार नाही. एक गोष्ट तर नक्की आहे बाबा, की मी माझ्या मुलाच्या खुन्याला असं मोकळं फिरू देणार नाही. हो बेटा, बघ, त्या राक्षसाला तर शिक्षा मिळायलाच पाहिजे ज्याने आपल्या हसत्या खेळत्या परिवाराला धुळीस मिळवलं. तू मला नाना म्हणालास म्हणजे तू शीलाचा पहिला मुलगा तर नाहीस ना? हे खरं आहे, मी तोच आहे, शीलाचा अनावरस मुलगा. मी आशाला फक्त तोवरच सहन करीन जोवर आपल्याला हे कळत नाही की तिच्याकडे तुमच्या विरोधात कोणते पुरावे आहेत. आणि मी फक्त तुम्हाला वाचवण्यासाठीच तिला इथे राहायची परवानगी दिली.